मित्रांनो, ही आहे लक्स साबण, ही आहे संतूर साबण, ही आहे हमाम साबण, ही लिरिल, गोदरेज. प्रत्येकजण प्रत्येक वेगवेगळ्या साबण रोज दैनंदिन जीवनामध्ये आंघोळीसाठी वापरत असतात. पण तुम्हाला या साबणांबद्दल माहिती आहे का? तर मी या साबणांच्या पाठीमागे एक शब्द लिहिलेला आहे, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचा अर्थ नक्कीच तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये कळवा. हा आहे लक्स साबणच्या पाठीमागचा भाग आणि त्यावर लिहिलेला आहे टॉयलेट सोप. दिसतं का तुम्हाला? टॉयलेट सोप. टॉयलेट सोप ग्रेड 3. याचा अर्थ काय होतो? ही आहे लिरिल साबण. लिरिल साबणाच्या पाठीमागे देखील टॉयलेट सोप असंच लिहिलेलं आहे. नेमकं ह्या आपण रोज आंघोळ करताना साबणी वापरतो. नेमक्या ह्या शब्दाचा अर्थ काय? त्याचप्रमाणे ही आहे हमाम साबण. हमाम साबणाच्याही पाठीमागं टॉयलेट सोप असंच लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ही आहे संतूर साबण. संतूर साबणाच्या पाठीमागे तर मोठ्या अक्षरामध्ये टॉयलेट सोप ग्रेड 3 असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ही आहे गोदरेज साबण. गोदरेज साबणच्या पाठीमागे देखील टॉयलेट सोपच लिहिलेलं आहे. तर ही नेमकी टॉयलेट सोप या शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही माहिती असेल तर नक्कीच कळवा. माहिती नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये कळवणारच आहे. परंतु आपण वापरतो त्या साबणी नक्कीच आपल्या अंगाला वापरण्यायोग्य आहेत का? टॉयलेटसाठी आहेत. टॉयलेट शब्दाचा अर्थ काय होतो ते मी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहीत असेल तर कमेंटमध्ये सर्वांनी याची माहिती सांगावी. जर माहिती नसेल तर कंपनीने तरी या साबणांच्या पाठीमागे टॉयलेट सोपचा अर्थ लिहावा किंवा ही लिंक एवढी शेअर करा, हा व्हिडिओ एवढा शेअर करा की कंपनीला या टॉयलेट शब्दाचा अर्थ सांगावा लागेल. धन्यवाद.